श्री स्वामी समर्थ श्रावणी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। तर जर तुमच्याकडे भाजीला काहीच नसेल ना, तेच भाज्या खाऊन कंटाळा असेल ना, तर ही रोल आमटी भाजी नक्की ट्राय करून बघा एकदा। अशा पद्धतीने खूप छान लागते। हा बेसनचा रोल आहे। हा खूप अशा साध्या सुध्या पद्धतीने केलेली ही भाजी आहे आणि चवीला अप्रतिम लागते, खूप छान लागते। तुम्ही नक्की एकदा ट्राय करा। चला तर मग आपण वेळ न घालवता रेसिपीला लगेच सुरुवात करूया। तर इथे आपल्याला पोगळी आमटी करण्यासाठी इथे मी अर्धा खोबरा घेतलेला आहे, म्हणजे सुको खोबरं आहे, मी अर्धा काढून टाकलेला आहे। छोटा असेल तर तुम्ही एक घेऊ शकता। आणि एक मोठा कांदा आहे, हे आपल्याला गॅसवर भाजून घ्यायचे छानपैकी। सर्वात आधी हे गॅसवर ठेवून भाजून घेऊया। गॅसवर इथे एक मी जाळी ठेवलेली आहे, त्याच्यावरती कांदा आणि खोबरं ठेवून घेऊया आणि आलटून पलटून हे भाजून घ्यायचं आहे। गॅस थोडा कमी ठेवायचा, म्हणजे छानपैकी भाजलं जातं। एक साइड भाजली की पलटून घ्यायचं आपण आणि छानपैकी भाजून घ्यायचं। तिकडे आपलं खोबरं आणि कांदा भाजीपर्यंत एक छोटंसं वाटण तयार करायचंय। इथं 7-8 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत। थोडंसं जिरं टाकून घेऊया, अर्धा चमचा जिरं टाकायचंय। थोडीशी कोथिंबीर टाकूया। खोबऱ्याकडे लक्ष देत आपल्याला हे तयारी करायची आहे। थोडंसं मीठ टाकलेलं आहे मी तर आता हे वाटून घेऊया बारीक असं। एक परात घेतलेली आहे, त्याच्यामध्ये आपल्याला बेसन टाकून घ्यायचंय। इथे मी 2 वाट्या बेसन वापरणार आहे। तुम्हाला जेवढी भाजी लागेल तेवढं बेसन वापरायचं। हे 1 वाटी आणि दुसरी वाटी, 2 वाट्या बेसन घेतलेलं आहे मी इथे। लसूण जिऱ्याचं वाटण टाकायचंय। थोडीशी हळद पावडर टाकायची आहे आणि छोटा चमचा लाल तिखट टाकायचं आहे। मीठ वापरलेलं आहे, तरी छोटा चमचा अर्धा चमचा चवीनुसार मीठ टाकायचं, जास्त नाही टाकायचं। आता मिक्स करून घेऊन आपल्याला घट्टसर असा गोळा बनवून घ्यायचा याचा, जसं पोळीसारखा बनवतो ना तशा पद्धतीने। आता हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे मी तर। थोडं पाणी टाकून याचा घट्टसर असा गोळा बनवून घ्यायचा आहे। आपल्याला छानपैकी याची पोळी लाटता असा गोळा बनवायचा आहे। एकदम पाणी टाकू नका, अगदी थोडं टाकायचं। पाहू शकता इथे मी छान घट्टसर असा गोळा बनवून घेतलेला आहे। आता हे असं झाकून ठेवून घेऊया आणि आपण खोबऱ्याकडे वळूया। भाजून झाले का पाहू शकता, इथे खोबरं छान भाजलेलं आहे। असं काळपट भाजायचं, म्हणजे छान खोबरं भाजलं जातं। आता खोबरं बाजूला काढून घेऊया आणि कांदा आणखीन थोडंसं भाजून घेऊया। कांदा असंच कमी गॅसवर छान भाजून घ्यायचा आहे। अर्धवट भाजलेला आहे, आणखीन थोडंसं भाजून घेऊया, म्हणजे काळपट झाला पाहिजे वरतून। कमी गॅसवरच हा भाजायचं, म्हणजे छान भाजला जातो। त्याच्यासोबत काय करू, एक छोटासा लसणाचा गड्डा भाजून घेऊया, म्हणजे आपण त्या वाटणासोबतच लसण टाकून द्यायचं। असं फिरवत भाजून घ्यायचं लसण, जास्त वेळ लागत नाही। कांदा आणि खोबरं छान लसण आणि कांदा छान भाजून झाले। खोबरं आधीच आपण भाजून काढून घेतलं तर आता इथे गॅस बंद करून घेऊया। थोडंसं थंड झालं की याला पाकळ्या करून आपल्याला मिक्सरमधून काढून घ्यायचे। पाहू शकता इथे मी कांद्याला कट करून घेतलेला आहे भाजलेल्या, आणि खोबरं पण अशा पद्धतीने कट करून घेतलेलं आहे, आणि लसण पण वरचे कवर काढून घेतलेलं आहे, आणि कोथिंबीरचं एक वाटण तयार करायचं। आता ह्या सगळ्याचं एक वाटण तयार करायचं आहे। 2 हिरव्या मिरच्या पण घेतलेल्या आहेत मी सोबत। खोबरं, कांदा आणि कोथिंबीर आणि मिरची याचं वाटण छान करून घ्यायचं आहे। एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया। आता ह्या मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊया सगळं। मिरच्या असं हाताने मोडून घेतलेले आहेत। छोटा चमचा मीठ टाकूया आणि ह्याचं एक वाटण तयार करूया। आता हे वाटण तयार झालेलं आहे। याच्यातलं काय करायचं, आपल्याला थोडंसं वाटण काढून घ्यायचं आहे आणि पूर्ण वाटण ग्रेव्हीला टाकायचं आहे। हे एवढं वाटण बाजूला ठेवायचं आहे आपल्याला, आणि हे आपल्याला थोडंसं पाणी टाकून आणखीन बारीक करायचं याला। अगदी 2 चमचे पाणी टाकायचं आणि परत एकदा मिक्सरला फिरवून घ्यायचं। आता ही पेस्ट तयार आहे आपली। हे बघा अशा पद्धतीने बारीक करून घेतलेलं आहे मी। आधी आपण रस्सा तयार करून घेऊया। इथं गॅसवर मी मोठी कढई ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये 2 पळी तेल टाकून घेऊया।
तेल छान गरम होऊ देऊया आधी। तेल गरम झाले की जिरे मोहरी टाकून घेऊया। थोडंसं हिंग टाकूया। आता हे जे वाटण आपण तयार केलेलं आहे ते टाकून घ्यायचं। थोडंसं कढीपत्ता टाकूया। तेल सुटेपर्यंत आपल्याला हे वाटण भाजून घ्यायचं आहे। वाटण छान भाजत आलेलं आहे, त्यामध्ये काही मसाले टाकून घेऊया आपण। चवीनुसार लाल तिखट, चवीनुसार घरचा काळा मसाला, हळद पावडर आणि चवीप्रमाणे मीठ। छोटा चमचा गरम मसाला। आता हे परतून घेऊया। थोडेसे मसाले भाजले की ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेऊया, एक अर्धी वाटी। थोडंसं पाणी टाकून आणखीन थोडंसं भाजून घ्यायचं आहे आपल्याला। थोडंसं भाजलं की आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे। मसाला इथे छान भाजून झालेला आहे। आता त्याच्यामध्ये आपण लागेल तेवढं पाणी टाकून घ्यायचं। मी लागेल तेवढं रस्स्याला इथं पाणी टाकलेलं आहे। रस्सा छान आपल्याला कमी गॅसवर ठेवायचा आणि आपल्याला पोगळी वडी करून घ्यायची आहे। चला तर मग तिकडे वळूया। ह्या बेसनच्या पिठाला मी थोडंसं हाताने असं मऊ करून घेतलेलं आहे आणि त्याचे 2 भाग करायचे आपल्याला। छान असे गोळे करून घ्यायचे। इथे सुकं बेसन घेतलेलं आहे। आता ह्याची आपल्याला पोळी लाटून घ्यायची पातळ अशी। तुम्ही पोळपाटावर किंवा ओट्यावर पण लाटू शकता। इथे मी सुकं बेसन टाकणार आहे। आता ही पोळी आपल्याला छान अशी लाटून घ्यायची आहे। छानपैकी पातळ असं मी बेसनची पोळी लाटून घेतलेली आहे। शक्य होईल तेवढं पातळ लाटायचं, म्हणजे लवकर भाजी शिजली जाते। त्याच्यावरती आपल्याला ते वाटण लावून घ्यायचं आहे। जे वाटण आपण ठेवलं होतं ना थोडंसं, ते टाकून असं पसरवून घ्यायचं आहे या पोळीला। मी सगळीकडे या पोळीला वाटण लावून घेतलेलं आहे। याच्यावरती थोडंसं सुकं खोबरं टाकायचं, नाही तर टाकलं नाही तरी चालतं। आणि हे बाकीचं राहिलेलं दुसऱ्या पोळीला लावून घ्यायचं। थोडंसं सुकं खोबरं टाकणार आहे मी। आता ह्याला कट मारून घ्यायचं आहे आपल्याला। फक्त लांब कट मारायचे आपल्याला, रोल करायचं नाही याचं। हे बघा अशा पद्धतीने मी केलेलं आहे। आता याचे रोल करून घ्यायचे आहे आपल्याला। हे बघा अशा पद्धतीने अलगद असं करायचं, दाबायचं नाही रोलला। आता याला कट करायचं, याचे 2 रोल करायचे आपल्याला, म्हणजे पटकन भाजी शिजते। हे बघा असा रोल करून घ्यायचं आहे। थोडंसं हे साईडला तेवढं दाबायचं आपल्याला, चिटकून घ्यायचं असं। अशा पद्धतीने करून घ्यायचं। हे बघा सगळे रोल आपल्याला असंच करून घ्यायचे, अलगद असं। बस एवढंच करायचं, म्हणजे भाजी पटकन शिजली जाते। आणि ह्याला हेच बाजू थोडीशी अशी चिटकवून घ्यायची, मधला भाग असा पोगर राहू द्यायचा, म्हणजे छान मध्येपर्यंत भाजी शिजली जाते। हे बघा अशाच पद्धतीने सगळे रोल मी करून घेणार आहे। खूप छान लागते ही भाजी तुम्ही नक्की एकदा ट्राय करा। हे बघा छोटे मोठे रोल कोणतेही चालतात। अशाच पद्धतीचे बेसनचे रोल करून घेऊन आपण सगळे बाकीचे जे राहिलेत ना ते करून घ्यायचे। इथे छान रस्स्याला उकळी आलेली आहे।
आता हे रोल केलेले आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊया। हे बघा अशा पद्धतीने मी सगळे रोल करून घेतले आहेत। अलगद असे आपल्याला या रश्श्यामध्ये सोडायचे ते रोल। तुम्ही वाफ देऊन पण टाकू शकता ह्याला। आणि भाजी एकदम छान शिजवून घ्यायची, म्हणजे मध्येपर्यंत शिजले जावं रोल। नंतर आळून येतो रस्सा, आधी पातळच ठेवायची भाजी। आता मीडियम टू लो गॅसवर ही भाजी छान आपल्याला शिजवून घ्यायची। किती छान कलर आलेला बघा, पाहू शकता। इथं चव पण खूप सुंदर लागते। हे बघा अलगद असं फिरवायचं चमचा, म्हणजे रोल तुटणार नाहीत। हे बघा आता शिजवून घेऊया। झाकण ठेवून छान मीडियम टू लो गॅसवर 5 मिनिटं ही भाजी छान शिजवून घ्यायची। हवं तर तुम्ही रोल चेक करू शकता। 5 ते 7 मिनिटं झालेली आहेत बघ। छान रोल शिजलेले आहेत, वरपर्यंत आलेले आहेत। हे बघा अजिबात तुटलेले नाहीयेत आणि छान रस्सा पण झालेला आहे। पुन्हा दाटसर असं त्याला रस्सा वाटतो आपल्याला। एकदम मी पोगळ ठेवलेलं होतं मध्ये, म्हणजे छान शिजल्या जातं। जर तुमचं थोडी जाड आली असेल ना रोल, तर थोडा जास्त वेळ लागतो भाजी शिजायला। तुम्ही चेक करून घेऊ शकता। ही भाजी इथे छान शिजलेली आहे। आता मी इथे गॅस बंद करून घेते आणि कट केलेली कोथिंबीर टाकते। इथं भरपूर अशी कोथिंबीर टाकते मी कट केलेली। इथे पाहू शकता पोगळे आमटीची भाजी छान तयार आहे। अशा पद्धतीने खूप सुंदर चव लागते। तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। अशा पद्धतीने ही भाजी आता खायला रेडी आहे। भातासोबत, पोळीसोबत, भाकरीसोबत तर खूप छान लागते ही भाजी। तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद।